काल माझ्याबरोबर एक गोष्ट घडली. ऍक्च्युली एक स्कॅम झाला. ते तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. माझं एक पार्सल येणार होतं आणि मला तसाच फोन आला की मैं ब्लू डार्ट कंपनी से बात कर रहा हूँ, आपका पार्सल आने वाला है, लेकिन डिलिव्हरी बॉयला तुमचा ॲड्रेस नाही मिळत आहे, तर तुमचा ॲड्रेस या नंबरवर पाठवा. तर मी त्याला म्हणाले की माझा ॲड्रेस आहे ऑलरेडी जिथून मी पार्सल मागवलंय, तर असं होऊच शकत नाही, असं कधी होतच नाही. पण त्यांनी दोनदा तीनदा फोन केला आणि मी तो नंबर त्याने जो सांगितला होता तो डायल केला आणि विदिन सेकंदात माझं व्हॉट्सॲप हॅक झालं, लॉग आउट झालं माझ्या फोनमधून आणि त्याने माझे कॉल त्याच्या नंबरवर फॉरवर्ड केले. मला फोन येणं बंद झालं आणि माझ्या व्हॉट्सॲपवरून सगळ्यांना, माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढी नावं होती सगळ्यांना असा मेसेज गेला की कॅन यू हेल्प मी, मी खूप अडचणीत आहे, मला एवढे एवढे पैसे पाठवा, 62,000 वगैरे असे पाठवा. आणि त्याच्यामुळे माझ्या बऱ्याच मित्रांनी रिप्लाय केले, काहींनी पैसे पाठवले. त्याच्यामुळे खूप वाईट गोष्ट घडली, ही तुमच्याबरोबर घडू नये. मुळात ब्लू डार्ट ही खूप मोठी कुरिअर कंपनी आहे, त्याच्यावरती आपण खूप विश्वास ठेवतो. तर हा डेटा कसा लीक होतोय किंवा त्यांच्या नावाने, त्यांच्या कंपनीच्या नावाने असे स्कॅम होत आहेत, तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ह्याच्यावर. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला जर असे काही कॉल आले तर अजिबात त्यांना एंटरटेन करू नका. पूर्ण माहिती घ्या आणि त्या नंबरला ब्लॉक करा. जर तुम्हाला थोडा तरी संशय आला किंवा तुमच्या बाबतीत असं काही झालं तर लगेच सायबर सेलला फोन करा. व्हॉट्सॲपवर असे काही मदतीचे मेसेज आले तर एकदा क्रॉस चेक करा पैसे पाठवण्याच्या आधी. आणि खूप काळजी घ्या, कोणत्याही प्रकारे स्कॅम होऊ शकतो. आपल्याला असं वाटतं की आपल्याबरोबर असं होणार नाही, पण आपण त्या क्षणात काय करू आपल्याला काहीच कळत नाही, आपण ब्लॉक होऊन जातो आणि ते आपल्यासोबत घडतं. माझ्याकडनं असे काही मेसेजेस आले असतील तर मी पुन्हा एकदा सांगते की माझं व्हॉट्सॲप हॅक झालं होतं. या मेसेजमुळे बऱ्याच जणांच्या मनात गैरसमज होऊ शकतो की वनिताने असे पैशांसाठी मेसेज केलेत, आपली बदनामी होऊ शकते. तर पुन्हा एकदा सॉरी सगळ्यांना, माझ्या हातात काहीच नव्हतं. आता माझं व्हॉट्सॲप रिकवर झालंय, तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या. अशा फोन्सना, मेसेजेसना फसू नका. आणि मोठ्या मोठ्या कंपनींनी ह्याची काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडचा डेटा कसा लीक होतोय, तर लक्ष द्या त्याकडे आणि या स्कॅम्सना भूलू नका. थँक्यू. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.